हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, प्रभु रामचंद्र भगवान, बजरंग बली की जय। ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधार्य दोजी, श्री गणेशाय नमः। इंद्र म्हणे ओ शेषशाही, तुम्ही उत्तम के कथिले सर्वई, उपवास करण्याविषयी सामर्थ्य नाही, दयासी गणपतीला नमस्कार करून इंद्रा म्हणतोय लक्ष्मी याला भगवंताला का ज्याचे उपास करण्याचं सामर्थ्य नाही आहे, मग त्यांनी काय करावं ते आम्हाला सांगा। तये सर्व पापक्षय होय, ऐसे अधिक मासी करावे काय, ते मग दयाळू निसंशय कृपा करून सांगे दयाळू, म्हणजे तुम्ही दयागणात भगवंत जगाचं पालन करणारे आहेत, तर मला तुम्ही कृपा करून सांगा ज्याची ऐपत नाही, आता बाबा म्हातारा आहे, ती आजी मावशी म्हातारी आहे, मग त्यांना उपास निघत नाही, मग काय करावं ते ऐकोणी वैकुंठ ऐक म्हणे व प्रिय सांगतो ऐक, उपवास करण्याविषयी देख सामर्थ्य नाही, दयासी तया मलमासी अनुदिनी मौने करावे एकमुक्त, भोजनात्वा मौने आहारविषान्न नियमे भक्षण करावे। माझ्याला आपली उपवास करायची ऐपत नाही आहे, तर त्याने मौन एक भुक्त म्हणजे कुणाशी बोलायचं नाही आहे, जेवताना सुद्धा बोलायचं नाही आहे। उपवासे जे पुण्य लाभते त्याचे मौन भोजन मिळते, आणि तयाने सर्व मधुरिते लोपतिदान सर्वही, म्हणजे उपवास केल्याने जे पुण्य मिळतंय ते मौन केल्याने सुद्धा काय मिळतोय, पुण्य प्राप्त होतोय असं सांगितलेलं आहे। याच्यामध्ये संशय काय ठेवण्याचा प्रश्न येत नाही। मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती, मौनेची लाभे सुख संपत्ती, मौनेची कीर्ती वाढते, मौनाने सगळं सौभाग्यवती प्राप्त होतोय, मौनाने आपलं कलह मिटलं जातात, भांडण तंटा असतोय तो सगळा मिटला जातोय, सुख संपत्ती घरी येते, जेणेकरून मौन दिवसभर राहायचं, मौन जेवायचं, बोलायचं नाही कुणाशी। मौनेचे होते सुंदर रूप, मौने आयुष्य वाढते अमुप, मौनेची आरती सर्व ताप, म्हणून मौनेचे सदा धरावे। स्नान होम आणि भोजन तीर्थाये धरावे नित्य मौन, येथील मौनेची फळा कवन, ते सांगतो ऐके सिंधुजे। म्हणजे मौन व्रत कोणी केलं तर त्याला काय फळ प्राप्त झालं ते मी तुला लक्ष्मी सांगतो ऐक। मौन स्नान तेज प्राप्ती, मौन होय अचल संपत्ती, मौन भोजन पै निश्चिती, आयुष्य वृद्धी होत असे, म्हणजे आयुष्य पण आपलं वाढलं जातोय। मौन तेज पुंज प्राप्ती, म्हणजे आपल्या शरीरावर गोरेपणा येतोय, हसरापणा होतोय असं मौन धरल्यानंतर। स्नान समय जे बोलतो तयाचे तेज वरून हरितो, होम समय मौन सांडितो, ते दरिद्री होतं अग्निरेप रोषे, आणि भोजनी मौन त्यागिता तयांचे आयुष्य मृत्यू हरित, यास्तव मनुष्य मात्र सतत मौन धरावे ती ठाई। सगळ्या गोष्टीला आपण मौन धरलो तर सगळी आपली कीर्ती वाढली जाते। ऐसे ऐकुनी पयोक्ती सुद्धा म्हणे व दयाला भगवंता, तुम्ही मौनव्रताची तत्वता अतिउत्तमता कथिलित, मौनव्रताची कथा तुम्ही अतिउत्तम म्हटलं मला तुम्ही सांगितलेले असं लक्ष्मीला पटलेलं आहे। परी त्या व्रताचे किती प्रकार आणि ते धरावे किती काळावर ते सकल सविस्तर मधला आता सांगितले। मग किती दिवस किती तास किती मिनिटं असं सतत तुम्ही महिन्याबद्दल बोलाल नाही तर मग नवऱ्या बायकोचा व्यवहार चालेल का, नाही चालणार। तर अशा प्रकारे 3 दिवस 4 दिवस 2 दिवस जैसे ज्याला पटेल त्या पद्धतीने त्यांनी मौनव्रत धरायचं असं लक्ष्मीने प्रश्न केलेला आहे। मग श्रीहरी म्हणे जगन्नाथा, मौनेचे 2 प्रकार असतात, एक ते भोजनानंतर पर्यंत आणि प्राणावती दुसरे पै। मग भोजन
झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता. भोजनाच्या अगोदर बोलायचं नाही आहे. हे पहिलं. जे भोजनापर्यंत मौन ते यथोक्त फळ दे संपूर्ण आणि प्राणावतेत ते त्याहून किंचित न देता असे. किंचित म्हणजे आपण काय बोलतो थोडकं मिळतोय, पण जेवल्यानंतर बोलायचं त्याला किंचित काय मिळते पुण्य मिळतोय. जर सतत मौनच राहिलं तर 100 पुण्य प्राप्त होतोय. जैसे दयाचे होईल तैसे तय की जे केवळ मौन लाभते उत्तमशील आणि पाप सकल नासती. मग शक्यतो मौन जर राहिलं तर सगळं पापाचं पण क्षालन होतोय, 100% आपल्याला पुण्य प्राप्त होतोय. अधिक मासे मौनव्रत करीत तया अक्षय फल प्रलाभत आणि त्याचे त्याचे महाप्रणाशार्थ वरप्राचित्त असे पै. आणि जे असेल कामना ते मौनाचे होते परिपूर्ण. मौन व्रत फळाच्या वर्णना सहस्रवदना शक्ती नोहे पै. 1000 तोंडाचा इंद्र तर त्याला वर्णन करता येत नाही मौन व्रत केल्याचं. तर लेखक म्हणतो एका तोंडाने मी काय वर्णन करू. असं मौन व्रताला जास्त फळ आहे. का बघा मौनाने आपली काही शिवी नाही येत, काहीच येत नाही, अपशब्द येत नाही, काही येत नाही ना. म्हणून शक्यतो मौन जर जेवढं तुम्ही पाळाल ना तेवढं इंद्राला 1000 तोंडाला वर्णन करता येत नाही आहे. देवर्षी नारद पूर्व कल्पांत अत्यंत नीच दाशी सुत असून त्याने अधिक मासात मौनव्रत आचरले. बघा तर आता देवर्षी नारद मुनी यांनी सुद्धा यो दाशी पुत्र होता नारद मुनी, समजलं का. तर त्यांनी तो तर नारायण सतत बोलणारा ना, पण त्यांनी मौनव्रत धरलं तर त्याला सुद्धा आनंद वाटलेला या अधिक महिन्यामध्ये. त्याने तो सत्संगती पाहून सत्पुरुषांच्या कृपे करून दासीपुत्रत्वा लागून टाकून विप्रत्वा लागून पावला. बघा तो कोण होता, पहिला दासीपुत्र होता, पण या अधिक महिन्याचं मौनव्रत धारण केलं, संतांची संगत मिळाली, सत्पुरुषांच्या कृपेने त्याला दासीपुत्र नाव निघालं आणि मग त्याला नाव काय पडलं विप्रत्वा लागून. म्हणजे विप्रत्व ब्राह्मणाचा पोरगा म्हणून त्याला नाव पडलेलं आहे. जसं आता याला मलमास नाव होतं, धोंडा होता, पण त्याचं आचरण केल्याबरोबर त्याला पुरुषोत्तम महिना नाव पडलं की नाही, तसं नारदाला विप्रत्व लागून पदवी प्राप्त झालेली आहे. तेथे या अधिक मासे त्रिदिन कुरुक्षेत्री केले उपोषण. त्याने आता हा ब्रह्मसूत्र होऊन ज्ञानसंपन्न झाला असेल. म्हणजे कुठं केलेलं होतं त्यांनी, कुरुक्षेत्रावर नारदाने केलेलं होतं 3 दिवस उपोषण मौनाचं. तर त्याला ब्रह्मसूत्र हे नाव ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जसं आपण माळ घातली तर आम्हाला काय बोलतो बुवा आला, महाराज आला, त्या प्रकाराने नारदाला दासीपुत्र हे पहिलं नाव होतं, पण त्याने हे व्रत केल्याबरोबर ब्रह्मसूत्र त्याला प्राप्त झालेलं आहे. ऐसे मौनव्रताचे फळ नारदासी लादले निर्मल तिथी नक्षत्रादी सर्व काल तुच्छ सकल मौना पुढे. मग तुम्ही कुठलंही संकष्टी करा, एकादश करा, हे तुच्छ आहे, पण मौना पुढे काही चालत नाही असं सांगितलेलं आहे. अधिक मासे मौनव्रत केले त्याने इष्ट पुरतादी फळ साधिले. सर्व साधनावणी आगळे सुलभ असे मौनव्रत. सगळ्या साधन आणि सुलभ मौनव्रत म्हणजे दिवसभर तुम्ही मौनच बोलू नका. बघा काही आपल्या तोंडातून अपशब्द वाईट शब्द येत नाही आहे. शक्यतो मौनव्रत धारण करा. जयांच्या साधना क्लेश बहुतो त्या नाना तीर्थयात्रा किमर्तो सकळ मासावणी अत्यंत अधिक मास श्रेष्ठ असे पै. सगळ्या मासामध्ये अधिक महिना श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. हा बोल काय कर 5 वाजता समान द्वादशाधिक नवेदान मग ते करीती मौन भोजन काय पुण्य वर्णावे. तर अशा प्रकाराने इतकं महत्व अधिक महिन्याचं सांगितलं आहे. मौनव्रताचं जेवढं तुम्ही मौनव्रत धराल अधिक महिन्यामध्ये तेवढे शब्दाने वर्णन करता येत नाही. आपण म्हणतो ना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तसं या अधिक महिन्याच्या मौनव्रताचं पुण्याचं वर्णन करता येत नाही आहे. अधिक मासाच्या मौन भोजनेशी तुळिता मेदिनी दानासी साम्यन ऐसे विधी विष्णुमयशी निश्चयसी कथिल्यासे. अधिक महिन्याच्या मौन भोजनामध्ये म्हणजे जेवताना बोलायचं नाही, तर मेदिनीचं दान केलं, मेदिनी म्हणजे पृथ्वी दान केल्याचं पुण्य साम्य येणार नाही आहे. त्याच्यापेक्षा विधी ब्रह्म महेश यांना सुद्धा वर्णन करता येत नाही आहे. तर मी एका तोंडाने काय वर्णन करू या अधिक महिन्यामध्ये मौन भोजन केल्याचं पुण्य. सर्व दाने आणि अधिक मास
तुळेने तुळिता निशेष सकळ दानवणी विशेष अधिक मास भरत असे. येथे यथाविधी स्नान करते ते धन्य होतात त्रिजगती. आणि यामध्ये दीप उजळती ते धन्यतम असते निश्चय. मग अशाप्रकारे या महिन्यामध्ये तुम्ही दिवा लावा, तुम्ही मौन भोजन करा, मौन आंघोळ करा, काहीही करा मौन. तर सगळं साधना होणी साधन एकच आहे, मौन भोजन. आणि मौन व्रत जे आचरता ते त्याहून धन्य दान निश्चित. येतीच्या अर्चना आदी कर्मे निश्चित. अजन्म कृत पाप नासती. इंद्रिया अधिक मासा माझारी जो कपटेहून किंचित व्रत करी तयाची या दर्शन मात्र सुंदरी. जग निर्धारी पुत होय पै. जयांनी मदभक्तीने वहिले अधिक मासे मौन भोजन केले तय धर्म काम मोक्ष बळे वेगे साधले निश्चय. मदभक्ती या महिन्यामध्ये तुम्ही मदभक्ती करा आणि मौन भोजन करा, मौन आंघोळ करा. तर धर्मार्थ काम मोक्ष म्हणजे धर्म काम मोक्ष या तीन आपल्याला गती प्राप्त होतील. एवढं आपण साधलं असं समजा. शतवर्ष करिता उपोषणे जे पुण्य लाभे मानव कारणे त्याची एके मौन भोजने लाभते दान पद्मालय. काय शब्द वापरलाय? 100 वर्ष आपण उपोषण केलेलं आहे, तपश्चर्या केलं आहे, ते पुण्य नाही मिळणार. ते हे मौन भोजन या अधिक महिन्याच्या व्रताचं 1 दिवस भोजन केलं तर ते प्राप्त आहे. याविषयी इतिहास एके उत्तम सांगतो आहे की लक्ष्मी अवंतीपुरी वेदशर्मा नामक ब्राह्मण एक वसत असे. मग या मौन भोजन कोणी केलं, मौन व्रत कोणी केलं? तर अवंती नगरीमध्ये एक राजा वेदशर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्यांनी हे व्रत केलेलं आहे. त्याची आता कथा लक्ष्मीला सांगतोय भगवंतो. तो स्वाध्यायाचे निरत शांतदांतो मा तपस्वी अभिमान रहितो निर्मम निरच्छे निष्पाप पुपुतो आणि जितेंद्रिय होता पै. मग तो ब्राह्मण कसा होता? 12 इंद्रियावर त्याचा ताबा होता. पूर्ववत निष्पाप म्हणजे मुंगली सुद्धा त्याच्या पायाखाली मेलेली नाही आहे. अभिमान नव्हता त्याला, गर्व नव्हता, ताठा नव्हता. असा तो वेदशर्मा ब्राह्मण होता. ऐसा स्वधर्मे रात्रंदिवस वर्तत असता सविशेष कदाचित कालपर्यय अधिक मास अनिकट पातला. मग अशा प्रकाराने बोलतात ना दुष्कालन 13वा महिना. तशा प्रकाराने असं काही दिवस लोटता 3 वर्षाने अधिक महिना आला आणि त्याच्या आता काय थोडीशी शरीर पण जीर्ण झालं, काही खावयाचीही नाही आहे. मग त्याने आता मौन व्रत धारण करण्याचं काय केलेलं आहे? प्रयत्न केलेला आहे. ते जाणून या तो विप्र रात्री अंतरिके विचार उदिक पासून परिकर अधिक मास लागला असे. आता तो म्हातारा झालेला आहे. रात्री उद्याला अधिक महिना उगवणार आहे. तो रात्रभर विचार करायला लागलेला आहे. आपलं शरीर तर ठकलेलं आहे, म्हातारवय आलेलं आहे, आपल्याला जेवल्याशिवाय दिवस जात नाही. तर आता आपण काय करावं, कुठला नियम पाळावा या अधिक महिन्यामध्ये? मग त्यांनी मौन व्रत धारण करायचं केलेलं आहे. परी सांप्रत माझी या देही उपवासाचे सामर्थ्य नाही तरी जेणे तयाचे फळ येई ऐसे काय करावे. आता माझा उपवास करायचं काय नाही आहे, सामर्थ्य नाही, हातपाय गळायला लागलेले आहेत. मग आता आपण काय उपाय करावा असा तो रात्रभर काय करायला लागलेला आहे? विचार. ऐसा विचार करिता विप्रासे झोप लागली अवचिता. तो स्वप्नी ईश्वर येऊनी स्वतः मौन व्रत उपदेशला. बघा त्याचा हेतू होता ना का बाबा म्हणा या महिन्यामध्ये काहीतरी करायचंच आहे, मौन व्रत उपास तपास. तर आता उपास करायचे ऐपत नाही. मग भगवंत त्याच्या स्वप्नात गेला, तुला नाही उपास निघत ना तर मौन व्रत कर, म्हणजे कोणाशी बोलायचं नाही आहे. आणि गुप्त झाला भगवान तो वेदशर्मा जागृत होऊन या हरीचेच कृत्य संपूर्ण ऐसे जाणून आनंदला. मग भगवंत तो वेदशर्मा जाणला का यो जो स्वप्नात आलता या भगवंत चालता या हरीचेच करणे आहे. भगवंत देईगा तो छप्पर फाडके देईगा. पण काही नसल्यानं ना गणपती आणायचा आहे. कवा गणपती आपल्या खिशात 10,000 टाकील पत्ता लागणार नाही आहे. कला तर मला यांच्याकडे बसायचं आहे ना, यांच्याकडे जायचं आहे. हा चिंता सर्वांची हरीला पक्षापदरी संचय कैसा. आता चिंता कुणाला? भगवंतालाच आहे ना. का आता हे पशु पक्षी मामा कांदा बटाटी भरले बघा, गाई गुराढ राही नाही, तुम्ही आम्ही कांदा बटाटी भरलो, बरोबर आहे. मग आता त्याला पावसाळ्याची चिंता कुणाला आहे? हरीला आहे की नाही? तशा प्रकाराने आता तो वेदशर्मा बोलते की भगवंताचीच करणे आहे. त्यांनीच आपल्याला स्वप्नात येऊन सांगितलंय का मौन व्रत करायचं. म्हणजे भगवंत चिंता सर्वांची हरीला. ज्याचा हेतू असतो ना तो कवा काय करेल, रामनामी करायचे आहे, नवरात्र करायचे आहेत,
तर लगेच ताबडतोब आपली लक्ष्मी कवा येईल न 10-12 हजार आपले खिशात टाकून जाईल पत्ता लागणं आपण तू कन्या आलो. ती भगवंताला चिंता आहे कारण याला मांडायचा आहे ना मला पाठावर, म्हणून तो भगवंत कुठून ना कुठून तरी त्याला खिसा भरला जातोय. नेत्री चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे हे काय केले शारंगधरा, कृपा करुणी मद पामरा उद्धारवया श्रमलासी. तेव्हा तो जागृत झाला आणि बोलतो देवा माझ्यासाठी तू स्वप्नात आलास, माझा उद्धार करण्यासाठी तुम्ही आज माझ्या स्वप्नात आलात तर मला मौन व्रत धारण करायचं दिलेलं आहे. मग दीनवत्सला हे तव विरुद्ध आधी मद दाखविलेसे विषद तव उपकारासे मी मतिमंद कैसा उतरा हे हो पै मतिमंद. म्हणजे मला आता बोलण्याची ताकद नाही आहे, मुका झालं वाचा गेली अशी माझी अवस्था झाली, आता मला वर्णन करता येत नाही आहे. तुम्ही जसं सांगितले ना ते मी मौन व्रत आता करायला सुरुवात करतोय. ऐसे प्रेमानंदे बोलतो मेदिनी पडला दंडवतो असो मग तेने त्या मासात मौन व्रत चालविले. मेदिनी पडला, मेदिनी म्हणजे धरणीवर परत त्याने झोप घेतला आणि सकाळी 4 वाजता उठला, आंघोळ केली आणि मौन व्रत धारण करायला सुरुवात केलेली आहे. शुद्ध प्रतिपदेपासून नित्य मौन भोजन करून अंत्य अमावशेशी उद्यापन यथाविधीने चालले. मग शुद्ध प्रतिपदेपासून 17 तारखेपासून त्यांनी मौन व्रत धारण केलं तर 14 तारखेपर्यंत त्या अमावस्या येतो नाही का तिथपर्यंत तो त्या वेद शर्मा लागे अनुग्रह किजे म्हणून वेगी साक्षात पुरुषोत्तम रथांगी तया सनिध रथांगी म्हणजे रथ घेऊन वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. ज्यांनी मौन व्रत केलेलं होतं त्या ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णू आलेला आहे रथ घेऊन. आणि म्हणे रे साधू ब्राह्मणा मी तुझं झालो प्रसन्न तरी मज मागे वरदान पूर्वीन कामना सर्व. हे ब्राह्मणा म्हटलं मी तुला प्रसन्न झाल्यावर काय मागायचं ते माग. हे ऐकून तो वेद शर्मा म्हणे भगवंता पुरुषोत्तमा तू पूर्वीची माझ्या कामात तरी सांगतो आहे की दयाला. जर माझी तुझी इच्छाच आहे ना मला काय द्यायची तर काय मागतोय पुढे ऐका. देवा तुझ्या पदपंकजी सर्वदा भक्ती राहावी माझी आणि तद्भक्त भजनांच्या काजी प्रेमासजी असावा. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, तुझ्याच पायाजवळ माझं मन लागू नये, संतांची संगत घडू नये. आणि काही न मागू आणि तुझं मला काही नको, फक्त तुझ्या पायाची काय दे मला सेवा दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख घे, प्रेमाविना नाही समाधान. फक्त माझ्या मनाला प्रेम दे. 4 चौघांची संगत घडव, संतांची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथे. ब्रह्मांड दोरा माझे शुभ चक्रवर्ती तिसीस दुर्लभ ऐसा परम सौख्यात लाभ वावा सुलभ याचा जन्मी पै. जन्मोजन्मी माझा न घडो तुझा यो म्हणजे जन्मजन्मी तुझी माझी ताटाटूट होता कामा ने आयशीत माझी तुझी माझी संगत मिळावी. काया वाचा म्हणे करुण नित्य घडावे विप्र सेवन नाना विभिन्न भोजन संपूर्ण अखंड अनुदिन मिळावे. मग नाना प्रकारची मला ब्राह्मणांची संगत मिळावी, संतांची संगत मिळावी, अखंड तुमचं मुखामध्ये माझ्या नामस्मरण हीच म्हटलं मला मागणी आहे. बाकी मला संपदा नावडे मनाशी लागला टकाला पंढरीचा, नावडे संपत्ती सोहळा लागला टकाला पंढरीचा. जसं वारकऱ्यांना वारी आली ना का त्यांना पंढरपूरचा टकला लागतो. कवा पंढरपूरला जातोय न पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतोय. कधी दिनावरी मी अनुग्रह करावा पर दुःख समूह हरावा दाने करण्याचा उल्हास घ्यावा प्रेम ठेवावा स्वधर्मी दिनजनावर अनुग्रह द्यावा. म्हणजे मला जे माहिती आहे ते लोकांना म्हणजे ठावं करावं. पर दुःखामध्ये माझा सहवास व्हावा. दुःखी माणूस आहे त्याला दुःखातून वर काढणं ही मला हे दे शक्ती दे आणि दान करण्याची मला काय दे उत्साह दे. माझ्याकडे 10 रुपये आहेत त्याच्याने 4 तरी मला दान करण्याची काय दे उत्साह दे. मग मम देय आरोग्य असावे घरा माझे धन वाढावे क्षेत्रात बहुधान्य पिकावे गोधन व्हावे विपुल पै. बघा हे एकच शब्द मागितले. काय मागायचं आहे बघा त्यांनी किती काय काय मागितलेलं आहे. धन वाढो संपत्ती वाढो या पृथ्वीवर धान्य येवो गोधन वाढो गोधन म्हणजे गाईचं धन वाढो कदापि माझा स्वजनाशी वियोग न होणे ऋषिकेशी आणि माझा अंतिम स्वदेशी वैकुंठी गमन घडावे. सदा घडो संतांची संगत आणि मेल्यानंतर मला वैकुंठ प्राप्त झाला पाहिजे. हे सकल माझे मागणे देवा तुवा मज देणे ऐसित वेदशर्म्याने वरप्रदाने याचिरी. असा एका
हा शब्द मागितला, तुला काय मागायचं ते माग. तर त्याने जवळजवळ 100 मागणे केलेले आहेत. अशा प्रकाराने तय तयाच्या त्या व्रत करून पुरुषोत्तम झाला प्रसन्न, म्हणून तया तैशेची तत्क्षण वरप्रदान दिले पै. मग जे मागितलं ते सगळं त्या पुरुषोत्तमाने त्याला दिलेलं आहे. आणि भगवान पावले अंतर्धान, मग तो वेद शर्मा ब्राह्मण येथे नाना भोग बघून आनंद घन झाला पै. अशा प्रकारे भगवंत गेला आणि इकडं त्यांनी मागण्या मागितल्या होत्या, त्या मागण्या परिपूर्ण झाल्या. त्याचं आयुष्य भरलं, वैकुंठाला गेला, वैकुंठाला राहिलेला आहे. अनेक नानाविध यज्ञ केले, वापी खूप तडाग बांधले, पानपोया धर्मशाळा देवळे ठाई ठाई बांधल्या. जेवढं त्याने मागितलेलं होतं तेवढ्या सगळ्या मागण्या मान्य केल्या भगवंतानी. बावड्या बांधल्या, तलावा बांधली. का तर दुष्काळ पडा नाही, दुष्काळ पडला तरी लोकांना अन्नधान्य पिकावं, अशा प्रकाराने एवढा संसार केला आणि तो अंतर्धान पावला. नाना दाने दिदरी पवित्र, सुखी केले सुदृश्य मित्र, वन ग्राम ठिकठिकाणी सर्वत्र अन्नसत्रे स्थापिली. बघा, एका मागणीने त्याने काय काय केलं, अन्नसत्र चालवलेले आहे. सगळीकडं वनग्रामी म्हणजे दुष्काळ पडावा नाही, चांगली शुद्ध हवा यावी, ठिकठिकाणी झाडं झुडपं लावलेली आहेत. आयसे पूर्वकर्मे बहुत मेदिनेवरी केली सतत, पुढे त्याने वैकुंठ व्रत जावया जेव्हा इच्छिले. मग आपण बोलतो ना, तेव्हा मला उद्याला मरण येऊ दे. ताबडतोब त्याने आज बोलल्यावर उद्याला त्याला काय आलेलं आहे, मृत्यू आलेला, वैकुंठाला गेलाय. तेव्हा पुण्यकर्मे बहुत मेदिनेवरी केली सतत, पुढे त्याने वैकुंठ व्रत जावया इच्छा केली पण. तेव्हा सुरेंद्र दुर्लभायसे विमानावर प्रेरित खासे, जयाचे सुंदर तेज प्रकाशे, दाही दिशा उधळल्या. मग इंद्राचं त्याला काय आलेलं आहे, रथ आलेला आहे. दाही दिशामध्ये उजेड पडलेला. आपण कशी दिवाळीला लाइटिंग करतो त्या प्रकाराने त्याचा रथ दाही दिशाने चमकायला लागलेला आहे. तय विमान अरुडोन वेद शर्मा वैकुंठ गमन, तो मार्गामार्गी निर्जळवण येऊन तया पूजिती. मग अशा प्रकाराने वैकुंठाला जाताना सगळं इंद्रलोक, चंद्रलोक, भूलोक, वैकुंठलोक त्याचं आगमन करायला लागलेले आहेत, स्वागत करायला लागलेले आहेत. आणि म्हणते का भाग्यवंता ब्राह्मणोत्तम कृतार्थ, तू अधिक मासी म्हणून आचरण्याचे यथार्थ. मग आपण रस्त्याने बोलतो ना, बाबा कैसा तू पंढरपूरला जाशील, नाही मला त्याची कृपा आहे. कैसा त्याला विचारतात स्वर्गलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक, का तुम्ही अधिक महिन्याचं व्रत केलं तर तुला आज वैकुंठाला गमन आलेलं आहे. त्याचे फळ हे तुझं लागुनी, प्राप्त झाले धन्य तू त्रिजगणी, तो तया देवेंद्र लागे वेगी, उदोनी साष्टांगी प्रार्थित असे. मग इंद्र रथातून उतरला आणि त्या एक मौन व्रत करणाऱ्या माणसाच्या पाया पडलेला आहे. आगा विप्रत्तमा मी किंचित मागतो पूर्वी मनोरथ, अधिक मासी मौन भोजन व्रत तुवा यथार्थ साधिरे. तेव्हा तो बोलतो, इंद्र राजा हे म्हटलं वेद शर्मा, आज तुम्ही किंचित मौन व्रत आचरण केलं तर तुला एवढं प्राप्त झालेलं आहे इंद्रपद. तयाच्या एके दिनाचे फळ मद देऊ दयाल, हे ऐकून तत्काल इंद्रासी देता झाला पै. बघा, आता त्यांनी 100 व्रत केलेलं होतं ना, तर 99 व्रत याही ठेवलं ना, एक व्रत कुणाला दिलं, इंद्रराजाला एका दिवसाचं पुण्य दिलेलं आहे. मग तत्प्रभावे सुरेंद्राने वृत्तासुरा सुदिले क्षणे, असो पुढे त्या वेदशर्म्याने वैकुंठी केले आगमन. मग अशा प्रकारे एक दिवसाचं व्रत दिल्याबरोबर इंद्राला वृत्तासुर नावाचा एक राक्षस होता, त्याला त्या एका पुण्याच्या याच्याने त्याचं काय झालं, वध झालेला आहे. तो सदाभाऊ सौख्य भोगितो, अद्यापि वैकुंठी आहे वसतो, इंद्रिय मौन भोजनाचा यथार्थ, ऐसा अमित प्रभाव पै केला. असा अमित इंद्राने प्रत्यक्ष एक दिवसाचा त्या वेद शर्मन दिला. तर भगवंत वर्णन करतोय का मौन व्रत भोजनाचा आज एवढा प्रभाव, तर त्याने महिनाभर केलं तर काय त्याचं पुण्य आहे, दान धर्म केलं तर आणखीन पुण्य होईल. अधिक मासी मौन भोजन केले, त्याने सर्व पुण्य साधिले, यास्त सर्व साक्षीले बहिले, मौन व्रताचे किजे पै. म्हणजे ज्याला ज्याला जमत नाही ते दिवसभर बोलण्याचा प्रयत्न करू नका, तर याला मौन व्रत म्हटलेलं आहे. ये प्रकार ऋषिकेशी कथिता झाला इंद्रेशी, ऐसे श्री वाल्मिक दृढधन्व्यासी कथन करीते झाले पै. अशा प्रकारे दृढधन्व्याला वाल्मिक ऋषी सांगायला लागलेला आहे का तुम्ही जे व्रत केलेलं होतं त्याचे तुला प्रभाव प्राप्त झालेला आहे. इथे श्री अधिक महात्म्य सार
बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते कोच्चतुरो 17वाध्याय श्री पुरुषोत्तम अर्पण नमस्तु कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय वास्तवाला